स्वामी समर्थांची जर सेवा करायची असेल तर कशी करायची, स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय असते, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये कोणत्या कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजे, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर स्वामींची नित्यसेवा करत असताना वाचन, माळ जप, स्वामींचा नैवेद्य आणि स्वामींची आरती ही रोज ज्या घरामध्ये होते तर त्यालाच आपण नित्यसेवा असे म्हणतो. स्वामी चरित्र सारामृत हे केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला केंद्र जवळपास नसेल तर कोणत्याही तुम्हाला धार्मिक पुस्तकांचं जे दुकान असतं तिथं तुम्हाला ते मिळून जाईल. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर रोज त्यातले 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 अशा पद्धतीने 1 ते 21 अध्याय आपल्याला रोजचे वाचायचे असतात. रोज 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत यामधले. परत 11 माळी जप. जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्ही 11 माळी जप तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही 3 माळापासून सुरुवात करू शकता. परत त्या 3 माळी तुम्ही वाढवू शकता. 3 माळ करा, परत 5 माळ करा, परत 9 माळ करा. कधीही माळ जप करत असताना विषम संख्यामध्ये माळ जप करायची असते. आता ही सेवा तुम्ही कधीही करू शकता, सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, ब्रह्ममुहूर्तावर करू शकता. फक्त 12 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही ही सेवा करायची नाही. का तर यावेळेत दत्तात्रय महाराज हे भिक्षेसाठी घरोघरी फिरत असतात. त्यामुळे या वेळेत आपण दत्त महाराजांची सेवा करत नाही. नामस्मरण, माळ जप वगैरे तुम्ही यावेळेत करू शकता. फक्त वाचन वगैरे आरती या वेळेत आपण करत नाही. ही एवढी वेळ सोडली की तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता. त्यानंतर स्वामींची आरती. दोन्ही वेळेला जर तुम्हाला आरती जमत असेल तर स्वामींची दोन्ही वेळेला घरामध्ये आरती करा. स्वामींना दोन्ही वेळेचा नैवेद्य घरामध्ये दाखवा. जर नॉनव्हेज तुम्ही करत असाल तर सकाळी सगळी तुमची जी काही सेवा आहे ती तुम्ही करून घ्या. स्वामींच्या सेवेत नॉनव्हेज अजिबातच चालत नाही हे तर बरोबरच आहे. पण ज्यांना सवय आहे नॉनव्हेजची त्यांनी स्वामी सेवा का सोडावी नॉनव्हेजसाठी? तर तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करा. स्वामी आपोआप तुमचं मांसाहार, नॉनव्हेज जे काही आहे ते सोडवून टाकतील. तर तुम्ही सेवेसाठी सुरुवात करा. फक्त तुम्ही जर नॉनव्हेज खाल्लं असेल तर पोथी वगैरे वाचन काही करायचं नाही. त्या दिवशी फक्त नामस्मरण स्वामींचं करायचं आहे. तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय, 11 माळी जप आणि स्वामींना नैवेद्य आणि स्वामींची आरती ही स्वामींची नित्यसेवा आहे. याचबरोबर तुम्ही एखाद्या स्तोत्राचं पठण देखील या नित्यसेवेमध्ये करू शकता. मग ते कोणतंही स्तोत्र असू दे किंवा आरती कोणतीही असू दे, तुम्हाला जी आवडेल, जी सोयीस्कर सोपी वाटेल ती आरती तुम्ही स्वामींची म्हणू शकता. स्वामी हे फक्त मनातला शुद्ध भाव बघतात. आपण किती करतोय आणि काय करतोय हे बघत नाही, तर मनामध्ये आपला भाव कसा आहे हे स्वामी बघत असतात. अशा प्रकारे जर स्वामींची नित्यसेवा तुम्ही करत राहिला तर स्वामींचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.